नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तर आज आम्ही गेलो होतो बल्लारशाला देवी पाहासाठी, देवीचं दर्शन करायसाठी. तर आम्ही पहिले आलो होतो इथे ब्रह्मकुमारीनी ऑर्गनाईज केले होते एक इव्हेंट, ज्यात म्हणजे ओरिजिनल लेडीज त्या देवी बनल्या होत्या. यात माझ्या ताईला पण एक असा चान्स मिळाला होता की देवी बनण्याचा. तर माझी ताई इथे देवी बनली होती. तुम्ही पाहू शकता इथे खूप साऱ्या अशा लेडीज आहे ज्या देवी बनल्या होत्या. कोणी दुर्गा माता, तर संतोषी माता, अशा खूप साऱ्या देवी बनल्या होत्या. 9 प्रकारच्या देवी होत्या या. आणि यांना म्हणजे टाईम दिला होता की 7 ते 10 10:30 पर्यंत तुम्हाला देवीचं रूप धारण करायचं आहे. असा चान्स खूप कमी लोकांना मिळते आणि त्यात माझ्या ताईचा नंबर लागला होता. तर ती खूप खुश होती आणि आम्हाला पण खूप छान वाटत होतं की तिचं रूप देवीचं पाहून आम्हाला खूप मस्त वाटत होतं. इथे खूप गर्दी पण होती पाहासाठी, की म्हणजे चक्क देवीचे 9 रूप आणि ते पण असे ओरिजिनल पाहासाठी खूप गर्दी जमा झाली होती इथे आणि खूप सुंदर दिसत होत्या सगळ्या लेडीज. मग आम्ही सहस्त्र शिवलिंग दर्शन केलं. इथे शिवलिंग घेऊन होतं, खूप सुंदर असं शिवलिंग होतं. त्याचं दर्शन आम्ही केलं सगळ्यांनी. मग नंतर आम्ही इथे देवी पाहासाठी समोर आलो होतो. तर इथे पण खूप सुंदर असं डेकोरेशन होतं. मस्त देवीचं रूप होतं इथचं पाहण्यालायक. आणि इथे थीम ठेवली होती यांनी विठ्ठल रुक्माईची. म्हणजे वारीला जाण्यासाठी आपण कसं जातो, ते वारकरी लोक कसे जातात, त्याच्या बारेमध्ये यांनी सांगितलं होतं. खूप सुंदर असं डेकोरेशन यांनी केलं होतं. माझी मधुरा तर हे सगळं पाहून खूप खुश झाली होती. तिला खूप मजा वाटत होती हे सगळं पाहून. तुम्हाला पण कसं वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा जो. तर यांनी ही थीम खूप मस्त ठेवली होती, आम्हाला खूप आवडली होती. यानंतर मग आम्ही थोडं समोर गेल्यानंतर आम्हाला खूप सुंदर डेकोरेशन दिसलं. मग आम्ही म्हटलं चला बघूया. तर इथे खूप सुंदर असं देवीचं डेकोरेशन होतं आणि अंदर गेलो तर आम्ही बघितलं की इथची देवी चक्क प्लॅनेट्सचं डेकोरेशन होतं या देवीला. देवी पण अशी खूप ओरिजिनलच दिसत होती. खूप मस्त वाटत होतं. असं वाटत होतं की आपण वेगळ्याच कोणत्यातरी दुनियात आलो आहे की काय. आणि मग आता सगळं म्हणून सांगत होती मला, मम्मी प्लॅनेट्स बघ, मम्मी अर्थ बघ इथे आहे, चंद्रमामा इथे आहे, असं तसं वगैरे ते सांगत. यानंतर मग आम्ही समोर आलो थोडं. इथे आम्हाला खूप सुंदर असं डेकोरेशन आणि इथे ओरिजिनल डक्स पण होते त्या देवीसमोर. आम्ही इथे पण दर्शन केलं आणि समोर गेलो तर खूप असं भव्य डेकोरेशन होतं बाहेरचं. तर आम्ही आतमध्ये गेलो. इथे त्यांचे गेम्स चालू होते. बहुतेक त्यांनी तंबोला खेळत होते, ते त्यांचं चालू होतं. मग आम्ही अंदर गेलो, दर्शन वगैरे घेतलो आणि मग आम्ही इथून निघालो. बल्लारशा खूप सुंदर सुंदर अशा देवी बसतात. आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो, खूप सुंदर होत्या. यावर्षी त्याच्यापेक्षाही छान होत्या. तर आम्ही इथे आतमध्ये आल्यानंतर इथे पण खूप सुंदर डेकोरेशन होतं यांचं. आम्ही रात्रीच निघालो होतो देवीचं दर्शन करायसाठी. बहुतेक आम्ही 8:30 वाजता वगैरे निघालो असेल. तर आम्हाला इथे येतपर्यंत 9 9:30 झाले होते आणि मग आम्ही एक एक करून सगळ्या देवी पाहत होतो. तरी बल्लारशाच्या मोस्ट ऑफ देवी आम्ही पाहिलं नाही आहे. तर आम्ही ते दुसऱ्या दिवशी पाहणार होतो. तर खूप उशीर झाला होता. मग आम्ही इकडे आलो. इथची पण देवी खूप मस्त होती. इथे भजनाचा कार्यक्रम चालू होता त्यांचा. तर आम्ही थोडे 1-2 भजन वगैरे ऐकले. देवीचं दर्शन घेतलं. इथली पण देवी खूप सुंदर होती. मग आम्ही वापस जासाठी निघालो. तर आम्हाला रस्त्यातच या देवीचं डेकोरेशन दिसलं होतं. मग आम्ही थांबलो, इथे दर्शन वगैरे घेतलं. ही पण देवी खूप सुंदर होती. खूप सुंदर डेकोरेशन करून होते तिचं. मस्त असे मराठी गाणे चालू होते इथे. असं वाटत होतं की गोंधळाला चालू की काय आम्ही. मधुरा तर प्रत्येक देवीजवळ प्रसादासाठीच हात समोर करत होती. तिला असं वाटत होतं की आज प्रसादाचा दिवस आहे की काय बा. खूप तिला मजा येत होती फिरायसाठी आमच्यासोबत.
ही देवी तर खूप सुंदर होती. असं खूप सुंदर डेकोरेशन होतं इथलं. गुफेमधलं होतं डेकोरेशन. असं वाटत होतं की आपण एखादी गुफा पार करून येत आहे आणि देवीचं दर्शन घेत आहे. खूप सुंदर मस्त असं वाटत होतं या देवीकडे पाहून. आणि मग आम्ही इथे थोडेसे फोटो वगैरे काढले देवीसोबत. येथे पण तुम्हाला दिसत असणार मधुरा प्रसादच खात आहे. तिने एवढा प्रसाद खाल्ला की खूप ती गोड 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 खात होती. मग नंतर आम्ही आमच्या घराकडे जात होतो, तर ही देवी पण आम्हाला खूप सुंदर दिसली. मग इथे पण आम्ही थांबलो, थोडंसं दर्शन वगैरे घेतलं. मधू दाखव.